बातमी आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भातली। लाडकी बहीण योजनेमध्ये परराज्यातल्या बोगस लाभार्थ्यांचं रॅकेट आता समोर आलेलं आहे। लातूर, सांगली या जिल्ह्यामध्ये अंगणवाडी सेविका असल्याचं भासवून बोगस लॉगिन आयडी तयार करण्यात आलेत आणि या बोगस लॉगिन आयडीद्वारे जवळपास 1171 अर्ज दाखल झालेले आहेत। विविध जिल्ह्यांमधले लाभार्थी असल्याचं या अर्जामध्ये दाखवण्यात आले, मात्र प्रत्यक्षात हे भामटे उत्तर प्रदेश, आसाम आणि पश्चिम बंगाल यासोबतच राजस्थान मधले असल्याचं समोर आलेलं आहे। अस्पष्ट कागदपत्र आणि आधार क्रमांकांच्या आधारे फसवणूक करण्याचा या भामट्यांचा प्रयत्न होता। याबाबत आता जिल्ह्यातल्या सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। दरम्यान नेमकं हे रॅकेट कसं काम करत होतं ते आपण पाहूयात। सांगली, लातूर मधल्या अंगणवाडी सेविका दाखवून त्यांनी लॉगिन आयडी बनवलं। अंगणवाडी सेविकांच्या बोगस आयडीवरनं 1171 अर्ज भरण्यात आहेत। आधार कार्डवरचा पत्ता दिसू नये म्हणून अस्पष्ट दिसणारी कॉपी अपलोड केली। एकही मुस्लिम महिला नसणाऱ्या गावामध्ये मुस्लिम महिला लाभार्थी दाखवल्यानं भांडाफोड झाला। आधार क्रमांकाशी लिंक खातं उत्तर प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल आणि राजस्थान मधल्या व्यक्तीचं निघालं। सरकारच्या एजन्सीनं फॉर्म भरून घेतले तर सरकारनंच उत्तर दिलं पाहिजे असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी टीका केलेली आहे। तसंच 2100 रुपये कधी देणार असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। अनियमिततेची चौकशी करू असं मुख्यमंत्री फडणवीसांनी यावर उत्तर दिलंय। मला असं वाटतं की जेव्हा इलेक्शनच्या आधी ज्या पद्धतीने एजन्सी, कुठल्या एजन्सीने फॉर्म भरून घेतले, सरकारच्याच एजन्सी ना, जर सरकारच्याच एजन्सीने फॉर्म भरून घेतले तर उत्तर सरकारने दिलं पाहिजे या सगळ्याचं। त्या योजनेचं काय आहे, कधी 2100 रुपये देणार आहेत? 2100 रुपये तर या महिन्यापासून यायला पाहिजे होते, जानेवारीपासून। का 2100 रुपये येत नाहीयेत? आणि आता ज्या सरकारनेच फॉर्म भरून दिले, अधिकाऱ्यांनी एवढे मोठे करोडो रुपये खर्च करून एवढे मोठे कार्यक्रम केले, राखी बांधून घेतली सगळ्यांकडून, त्याचा पुढे काय झालं? मग हे परत घेण्यासाठी तुम्ही हे कार्यक्रम घेतले, याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल। काही अनियमितता या निश्चितपणे याच्यामध्ये झालेल्या आहेत असं लक्षात येत आहे। म्हणूनच आमच्या ज्या महिला व बालविकास मंत्री आहे अदितीताई तटकरे यांनी या संदर्भात सांगितलं की अशा ज्या अनियमितता आहेत त्याची आम्ही चौकशी करतो आहोत। ज्या अनियमितता बाहेर येतील त्याच्यावर कारवाई देखील आम्ही करू आणि त्यासोबत त्यांना या यादीतनं बाहेर देखील काढू। यानंतर आपण महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेतो। आता पाहूया डीपीडीसी वादातील टॉप 5 बातम्या। बीडच्या बदनामीवरनं डीपीडीसीच्या बैठकीमध्ये बाचाबाची झाल्याची माहिती खासदार बजरंग सोनवणे यांनी दिली। डीपीडीसीची बैठक पार पडल्यानंतर खासदारांनी याबाबतची माहिती दिली। धनंजय मुंडे, सुरेश धस आणि बजरंग सोनवणे यांच्यामध्ये बाचाबाची झाली। धनंजय मुंडेंचा राजीनामा मागणाऱ्या आमदारांना धक्का बसलाय, कारण सुरेश धस आणि प्रकाश सोळंकेंना बीड जिल्हा नियोजन समितीवरनं डावलण्यात आलेलं आहे। या बैठकीच्या सदस्यांमध्ये सुरेश धस आणि प्रकाश सोळंकेंची नियुक्ती करण्यात आलेली नाहीये। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बीड डीपीडीसीची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये अजित पवारांसमोरच आमदार संदीप क्षीरसागर यांनी बीड नगरपालिकेच्या समस्यांचा पाढा वाचला। बीड नगरपालिकेचा विस्कळीत पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे। मुंबई डीपीडीसीच्या बैठकीला ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे गैरहजर राहणार आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार असून त्यामुळे आदित्य ठाकरेंना एकनाथ शिंदेंसमोर येणं टाळायचंय, त्यामुळे ते गैरहजर राहणार असल्याची राजकीय चर्चा सुरू आहे। पुणे जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदावरनं सासवडचे आमदार विजय शिवतारे यांना वगळलेले, त्यांच्याऐवजी या समितीवर आमदार राहुल कुल आणि आमदार सुनील शेळके यांना घेण्यात आलेले। पुण्यातील शिवसेनेच्या एका मुख्य आमदाराला वगळल्यामुळे महायुतीमध्ये मिठाचा खडा पडलेला आहे। आता पाहूयात सरपंच हत्या प्रकरणातील टॉप 5 बातम्या। अजित पवार दम देतात मात्र राजीनामा का देत नाहीत असा सवाल यावेळेस खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेला आहे। धनंजय मुंडेंनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देण्याची मागणीही सुप्रिया सुळे यांनी केली आहे।
धनंजय मुंडे आमच्या मंत्रिमंडळातील मंत्री आहेत, आम्हाला भेटण्याची चोरी नाही, आम्ही कधीही भेटू शकतो असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी धनंजय मुंडेंच्या संदर्भातली आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भाजपा आमदार सुरेश धस अजित पवारांची भेट घेणार आहेत. भेटीमध्ये धस अजित पवारांना पेनड्राईव्ह देणार आहेत. डीपीडीसी बैठकीमध्ये सुरेश धसांनी नो एंट्री दिल्यानंतर धसांनी पेनड्राईव्हचा निर्णय घेतला. अजित पवार फास्ट निर्णय घेतात असंही धस म्हणाले. बीडमध्ये वाल्मिक कराडावर गंभीर गुन्ह्याची नोंद आहे, मात्र तरीही त्याला वाईन शॉपचा परवाना मिळालाय. तसंच केज नगर पंचायतीने त्याला वाईन शॉपसाठी 4च दिवसांमध्ये ना हरकत प्रमाणपत्र सुद्धा दिलंय. बीड सरपंच हत्याकांडातील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. मागच्या 50 दिवसांपासून कृष्णा आंधळेचा शोध सुरू आहे. आंधळेचे आई वडील ज्या घरात राहतात त्या घराला कुलूप लावलंय, तर धारूर तालुक्यातील मैंदवाडी हे कृष्णा आंधळे याचं मूळ गाव आहे. आता पाहूयात जीबी सिंड्रोम संदर्भातल्या टॉप 5 बातम्या. राज्यामध्ये जीबी सिंड्रोमच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ सुरूच आहे. जीबी सिंड्रोमच्या रुग्णांचा आकडा आता 127 वर पोहोचलाय. त्यापैकी 20 रुग्ण व्हेंटिलेटरवर असून पुण्यामध्ये जीबीएसमुळे पहिला मृत्यू झालेला आहे. त्यामुळे राज्यामध्ये आता जीबीएस बळींचा आकडा 2 वर गेलाय. जीबीएस आजाराचे अकोल्यामध्ये 5 रुग्ण आढळून आलेले आहेत. जिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 5 पैकी 1 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहे. तसेच जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर असून नागरिकांनी घाबरून न जाता आरोग्य विभागानं काळजी घेण्याचं आवाहन केलेलं आहे. सांगली जिल्ह्यामध्ये आणखी जीबीएसचे 3 रुग्ण नव्याने आढळून आलेले, त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या आता 6 वर पोहोचली. त्यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. जीबीएस आजाराच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेचा वैद्यकीय विभाग सतर्क झालेला आहे. अतिदक्षतेचा उपाय म्हणून महापालिकेने या आजाराच्या संशयितांवर उपचार करण्यासाठी विशेष कक्षाची स्थापना केली. तसेच जीबीएस रुग्ण आढळल्यास महापालिकेला कळवण्याचं आवाहन देखील महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षकांनी केलेले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्याच्या नांदेड गावातील विहिरीची पाहणी केली. नांदेड गावामध्ये जीबीएसचे सर्वाधिक रुग्ण आढळले. दूषित पाण्यामुळे हा आजार वाढल्याचं बोललं जात आहे. केंद्रीय पथकानं सुद्धा आता या विहिरींची पाहणी केलेली आहे. आता पाहूयात मुंबईतील टॉप 5 बातम्या. मंत्री चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. लग्न समारंभातील भेटीमध्ये युती होत नसते. जर मी गेलो असतो तर माझीही ठाकरेंसोबत भेट झाली असती, अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालावर मनसे नेते राज ठाकरेंनी शंका व्यक्त केलेली आहे. शरद पवारांना 10 जागा आणि अजित पवारांना 42 जागा कशा मिळू शकतात असा सवाल करत राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय. पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी डोमेसाईल आधारित आरक्षण सुप्रीम कोर्टानं रद्द ठरवलंय. डोमेसाईल आधारित आरक्षण घटनाबाह्य आहे. हे आरक्षण राज्यघटनेतील कलम 14चं उल्लंघन करणारं असल्याचं कोर्टानं म्हटलंय. महापालिकेचा अर्थसंकल्प 3 फेब्रुवारीला जाहीर होणार आहे. मात्र अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच पालिका प्रशासनाने कर आकारणी सुरू केली. त्यामुळे आता मुंबईकरांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. मस्जिद बंदरमध्ये कर्नाक पुलाच्या पुनर्बांधणी अंतर्गत गर्डर बसवण्याचं काम 52% पूर्ण झालंय. उर्वरित काम टप्प्याटप्प्याने केलं जाणार आहे. त्यामुळे येत्या 7 जूनपर्यंत कर्नाक पूल प्रवाशांच्या सेवेमध्ये आणण्याचं पालिकेनं नियोजन केलंय. आता पाहूयात पुण्यातील टॉप 5 बातम्या. पुण्यामध्ये ठाकरेंची शिवसेना पाण्यासाठी आक्रमक झालेली पाहायला मिळाली. ठाकरेंच्या सेनेनं पुण्यातील भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयावर हंडा मोर्चा काढला. त्यावेळेस आक्रमक झालेल्या ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी आणि महिला आंदोलकांनी या कार्यालयामध्ये हंडे फेकत जोरदार घोषणाबाजी केली.
पिंपरी चिंचवड शहरातील चिखल कुदळवाडी परिसरामध्ये अनधिकृत बांधकामावर पालिकेकडून कारवाई करण्यात आली आहे। दरम्यान पालिकेच्या कारवाई विरोधात स्थानिक नागरिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। पालिकेच्या कारवाईला विरोध करण्यासाठी शेकडो नागरिकांनी चिखली मोशी महामार्ग रोखून धरला होता। सरकारच्या असत्य कथन आणि वर्तनाच्या निषेधार्थ ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी मुका आंदोलन पुकारलेलं आहे। पुण्यामध्ये पुणे स्टेशन परिसरातील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर हे आंदोलन करण्यात आलं। काही दिवसांपूर्वीच ईव्हीएम घोटाळ्याविरोधातही बाबा आढाव यांनी आत्मक्लेश आंदोलन पुकारलं होतं। अजित पवार गटातील 8 जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे। पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती आणि पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्षांना निलंबित करण्यात आलेले आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार सुनील शेळकेंच्या विरोधात प्रचार केल्याने ही कारवाई झाल्याची माहिती आहे। पुण्यामध्ये प्रेयसीने ब्रेकअप केल्यामुळे संतप्त झालेल्या प्रियकराने थेट तिचं वाहन जाळून टाकलेलं आहे। पुण्यातल्या रामटेकडी परिसरामध्ये ही घटना घडली, तर प्रेयसीच्या 2 दुचाकी या व्यक्तीने पेट्रोल टाकून जाळलेले आहेत। या घटनेमुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली। आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि या प्रकरणी बावनवाडी पोलीस तपास करतायत। आता बातमी आहे 10वी आणि 12वीच्या परीक्षांसंदर्भात अत्यंत मोठी। 10वी आणि 12वीच्या परीक्षेमध्ये जर गैरप्रकार झाला तर परीक्षा केंद्रांची मान्यता कायमची रद्द करण्याचा इशारा बोर्डानं दिलाय। याशिवाय परीक्षा केंद्रांवर परीक्षा शिक्षक कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती करण्याच्या निर्णयातही बदल करण्यात आलेले आहेत। आता गेल्या 5 वर्षांमध्ये गैरप्रकार झालेल्या परीक्षा केंद्रांवरच अन्य शाळांतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचे निर्देश देण्यात आलेत। लोकप्रतिनिधी, संस्थाचालक, शिक्षक संघटनांनी आक्षेप नोंदवल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे। आता पाहूयात मराठवाड्यातील टॉप 5 बातम्या। मराठा नेते मनोज जरांगे पाटलांनी आपलं आमरण उपोषण मागे घेतलेलं आहे। मराठा समाजाला सरसकट ओबीसी मधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केलं होतं। आता उपोषण होणार नाही तर समोरासमोरची लढाई होणार। मागण्या मान्य न झाल्यास मुंबईला जाणार असा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय। लाडकी बहीण योजनेमध्ये परराज्यातील बोगस लाभार्थ्यांचं रॅकेट समोर आलंय। लातूर आणि सांगली जिल्ह्यातल्या अंगणवाडी सेविका असल्याचं भासवून बोगस लॉगिन आयडी तयार करण्यात आलं। या अर्जामध्ये विविध जिल्ह्यातले लाभार्थी असल्याचं दाखवण्यात आलं, मात्र प्रत्यक्षात हे भामटे वेगळ्याच राज्यातले आहेत। नांदेडच्या किनवट तालुक्यामध्ये साखरणी येथे विचित्र अपघात झालेला आहे। या अपघातामध्ये एक जण गंभीर जखमी झालाय, तर एकाच्या पायाला गंभीर दुखापत झालेली आहे। रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या एका दुचाकी स्वारास भरधाव वेगामध्ये असणाऱ्या दुचाकी स्वाराने धडक दिलेली आहे आणि अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। लातूरच्या उदगीरमध्ये बर्ड फ्लूनं शिरकाव केलेला आहे। रामनगर परिसरामध्ये कोंबड्यांचा बर्ड फ्लूनं मृत्यू झाल्याचं उघड झालंय। त्यामुळे आता प्रशासन अलर्ट मोडवर आलं असून परिसरातील कोंबड्यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली आहे, तर 10 किलोमीटरपर्यंतचा परिसर आता अलर्ट झोनमध्ये आहे। धाराशिवच्या भूम तालुक्यातील पाथरूड इथं सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे गेली 6 दिवसांपासून अंतरवली सराटीमध्ये आमरण उपोषण करत आहेत, मात्र शासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। किती गोष्टी सहन करायच्या या मराठा समाजानं? अरे काय काय सहन नाही केलं आहेत तेवढ्या सगळ्या पक्षांची। आता पाहूयात विदर्भातील टॉप 5 बातम्या। मनसेचे वाशिमचे जिल्हाध्यक्ष मनीष डांगे यांनी मनसेला रामराम केलाय। डांगेंच्या समर्थकांनी देखील मनसे सोडण्याचा निर्णय घेतलाय। वाशिम जिल्ह्याला मनसेचे 2 जिल्हाध्यक्ष असल्याने गटबाजी होत असल्याचा आरोप डांगेंनी केलाय। अंतर्गत मतभेदामुळे राजीनामा देत असल्याचं ते म्हणाले। बुलढाणा जिल्ह्यातल्या लोकांना आता याच गावकऱ्यांना दृष्टीदोषाच्या समस्येला सामोरं जावं लागतंय। शेगाव तालुक्यातल्या बोंडगावामध्ये अनेक लोकांच्या डोक्यावरचे केस गळाले होते। औषधाने काही लोकांच्या डोक्यावर केस आले, मात्र त्यांना आता नवीनच त्रास सुरू झालाय। त्यातल्या काहींची आता नजर कमजोर झाली आहे।
अकोल्यात रात्रभर मशाल पेटवत शेतकऱ्यांनी जागर आंदोलन केलेले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला सुबुद्धी सुचावी म्हणून शेतकऱ्यांनी भजन आंदोलन केलं. शेतमालाला कायद्याद्वारे हमीभाव मिळावा, कर्जमाफी, प्रति एकर 40,000 रुपये देण्याच्या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. वरोरा तालुक्यामध्ये अनुसया धवने यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. मात्र अनुसया यांचं पार्थिव स्मशानभूमीत नेत असताना एका वानराने त्यांच्या घरीच अनुसया यांच्या पार्थिवाला न्याहाळलं. त्यांचा चष्मा काढला आणि वानर स्मशानभूमीपर्यंत पोहोचलं. अंत्यसंस्कार होईपर्यंत माकड स्मशानभूमीत हजर राहिलं. या घटनेची सध्या सर्वत्र चर्चा होती. भंडाऱ्यामध्ये वाघानं महिलेला ठार केल्यानंतरही वनप्रशासनाकडून ठोस पाऊल उचललं गेलं नसल्यानं प्रकरणाला हिंसक वळण आलंय. वनविभागाच्या वाहनाची तोडफोड करून ग्रामस्थांनी मृतदेह वाघासमोर ठेवून आंदोलन केलं. आता बातमी आहे एसईबीसी विद्यार्थ्यांसाठी दिलासा देणारी. सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी उत्पन्नाचा दाखला सादर करण्याची अट आता राज्य सरकारनं रद्द केली आहे. नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आलेलं आहे. आतापर्यंत 8 लाखाच्या उत्पन्नाची अट होती. त्याचा फटका शिक्षक तसेच शासकीय कर्मचारी असलेल्या पालकांच्या मुलांना बसत होता. या निर्णयामुळे वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अशा व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. आता पाहूयात उत्तर महाराष्ट्रातल्या टॉप 5 बातम्या. अहिल्यानगरमध्ये ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलेलं आहे. ठाकरे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते आज शिंदेंच्या शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत. खासदार संजय राऊत यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम केल्याचं बोललं जात आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी होणार असल्यानं योजनेमध्ये अपात्र ठरणाऱ्या महिला घाबरलेल्या आहेत. जळगावमध्ये आतापर्यंत 31 लाडक्या बहिणींनी स्वतःहून अर्ज करत लाभ नाकारलाय. सत्तर वर्षाच्या जोडप्याला महापालिकेनं घराबाहेर काढलेले. गणेश नगर भागामध्ये हे जोडपं गेल्या 30 वर्षांपासून राहतंय. राहण्याची पर्यायी व्यवस्था करा, नाहीतर आत्मदहन करू असा इशारा या जोडप्यानं दिलाय. नाही ना भाऊ, भाऊ नाही ना, ते बाईच्या मागे धुळे शहरामध्ये अनधिकृतपणे लॉज आणि कॅफेवर जाऊन अश्लील चाळे सुरू होते. याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर इथं देवपूर पोलिसांनी धाड टाकत कारवाई केलेली. या कारवाई दरम्यान कॅफेमध्ये अश्लील चाळे करणाऱ्या तरुण आणि तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. नंदुरबार जिल्ह्यामध्ये पपई तोडणीला सुरुवात झाली आहे. उत्तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात पपईची मागणी वाढली असून पपईला चांगला दर मिळतोय. गेल्या 5 वर्षांमध्ये सर्वाधिक दर मिळतोय. दरम्यान सध्या पपईला 15 ते 20 रुपये प्रति किलोचा दर आहे. आता पाहूया कोकणातील टॉप 5 बातम्या. 15 फेब्रुवारीपासून मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नवीन पुतळ्याचं काम सुरू होणार आहे. 60 फूट उंच आणि तलवारधारी महाराजांचा पुतळा नव्यानं उभारण्यात येणार आहे. महाराजांच्या नवीन पुतळ्याचं काम ज्येष्ठ मूर्तिकार राम सुतार यांना देण्यात आलंय. एसटी दरवाढी विरोधात ठाकरे गटानं कणकवली बस स्थानकामध्ये जोरदार घोषणाबाजी करत चक्काजाम आंदोलन केलं. स्थानकातील एसटी बस रोखून कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. यावेळी शासनाकडे प्रवाशांच्या आणि जनतेच्या भावना कळवा, अन्यथा यापेक्षाही मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा ठाकरे गटाकडून एसटी प्रशासनाला देण्यात आलाय. शिवसेनेचे डहाणूतले पदाधिकारी अशोक धोडींच्या अपहरणाचा आजचा 11वा दिवस. आतापर्यंत 4घांना अटक झाली असून 5 जण फरार आहेत. तर इकडे धोडींचे कुटुंबीय प्रचंड चिंतेत आहे. परराज्यातील दारू तस्करी करण्यासंदर्भात अशोक धोडी हे अडचण ठरत असल्याने अपहरण करून त्यांचा घातपात केल्याचा संशय सूत्रांनी व्यक्त केलाय. कल्याण एपीएमसीवर भाजपाने आपली सत्ता स्थापित केलेली आहे. भाजपाचे दत्ता गायकवाड पहिल्यांदाच महायुतीमधील सभापती म्हणून बिनविरोध निवडले गेलेत. त्यांच्या निवडीने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये आनंद आणि जल्लोषाचं वातावरण आहे.
टिटवाळ्यासह गोवेली खडवली परिसरामध्ये पाणी पुरवठा करणाऱ्या काळू नदीवरील बंधाऱ्याला मोठ्या प्रमाणात गळती लागली। या गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया जात असून परिसराला पाणी टंचाई भेडसावते। नागरिक पाण्यासाठी त्रस्त आहेत, तर दुसरीकडे बंधाऱ्याला लागलेल्या गळतीकडे मात्र प्रशासनाकडून दुर्लक्ष केलं जात आहे। आता पाहूयात पश्चिम महाराष्ट्रातील टॉप 5 बातम्या। कोल्हापुरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरच 5 ते 6 जणांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी झाली। यामध्ये 2 महिलांचाही समावेश होता। हाणामारीचं कारण अस्पष्ट आहे। घटनास्थळी पोलीस दाखल होतात सर्वांनी पळ काढला। अभी तक कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दूध उत्पादक संघटनेच्या वतीने गाईचं पूजन करत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। गोकुळ दूध संघाने गाईच्या दुधाच्या दरामध्ये 2 वेळा कपात केली। ही कपात थांबवावी आणि गाईच्या दुधाला प्रति लिटर सरकारने 7 रुपये अनुदान जाहीर करावा, या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला। माढ्याची परळी होऊ देणार नाही असं सूचक विधान आमदार अभिजित पाटील यांनी केलंय। त्यांच्या वक्तव्याने माढ्याच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडाली। अलीकडेच माढ्याच्या प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर यांना वाळू माफियांनी दमदाटी करत धक्काबुक्की केली होती। त्यानंतर अभिजित पाटलांनी हे विधान केलंय। सांगलीच्या मिरज शिवतीर्थावरील मशाल बंद पडलेल्या आहेत, त्यामुळे आता कोट्यावधींच्या निधींचा चुराड झाल्याचं दिसतंय। देखभाल दुरुस्ती वेळेत होत नसल्याने शिवभक्तांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येते। सोलापूरच्या बार्शी तालुक्यामध्ये ऊस चालकास 3 आरोपींनी अडकवून मारहाण केलेली आहे। ट्रॅक्टर चोरल्या या प्रकरणी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केला असून 4 आरोपींना अटक केली। आरोपींकडून 55,65,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। सध्या जेलमध्ये असणाऱ्या वाल्मिक कराडसाठी बीडमधले अधिकारी कशा पायघड्या घालतात याचं उत्तम उदाहरण समोर आलंय। वाल्मिक कराडवर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे, मात्र तरीही त्याला वाईन शॉपचा परवाना मिळालाय। तसंच केज नगरपंचायतीने त्याला वाईन शॉपसाठी 4 दिवसांमध्ये नाहरकत प्रमाणपत्र सुद्धा दिलं। सरकारी काम 4 महिने थांब अशी सरकारी कामकाजाची ओळख आहे, मात्र वाल्मिकने नाहरकत प्रमाणपत्रासाठी गेल्या वर्षी 28 नोव्हेंबरला अर्ज केला आणि त्याला लगेच 2 डिसेंबरला नाहरकत प्रमाणपत्रही मिळालं। आता पाहूयात नाशिकमधील टॉप 5 बातम्या। नाशिक महापालिकेचं करभरणा केंद्र आता सुटीच्या दिवशी देखील सुरू राहणार आहे। महापालिकेच्या घरपट्टीची थकबाकी 794 कोटींवर गेल्याने थकबाकीदारांवर कारवाईसह अधिकाधिक वसुली होण्यासाठी आता शनिवार, रविवार आणि इतर सुट्टीच्या दिवशी करभरणा केंद्र सुरू ठेवण्याचा निर्णय मनपा आयुक्तांनी घेतलेला आहे। फायर ऑडिट नसणाऱ्या इमारतींचं वीज आणि पाणी आता खंडित केलं जाणार आहे। फायर ऑडिट रिपोर्ट 28 फेब्रुवारीपर्यंत सादर करण्याचा जाहीर नोटिसीतून अल्टिमेटम देण्यात आलेला आहे। नाशिक महापालिकेच्या अग्निशामक विभागाकडून नोटिसा पाठवण्यात आलेल्या आहेत। नाशिक शहरासाठी प्रवासी वाहतुकीला 750 बसेस गरजेच्या आहेत। तसंच नाशिक शहरामध्ये 250 बस चालवल्या जात आहेत। लवकरच 50 बस सिटी लिंक बस सेवेत दाखल होणार आहेत। नाशिकच्या बाभुळगाव शिवारामध्ये 32 खेडी पाणीपुरवठ्याच्या तळ्यामध्ये विद्यालयीन महाविद्यालयाचा मृतदेह आढळलेला आहे। आशिष काळे हा विद्यार्थी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली। त्याचा मृतदेह तळ्यातून बाहेर काढून रुग्णालयामध्ये नेण्यात आला। पोलीस याबाबत अधिकचा तपास करत आहेत। मागील वर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे कांद्याच्या लागवडी कमी होत्या, मात्र यंदा समाधानकारक पाऊस असल्याने रबी हंगामातील उन्हाळा कांदा लागवडीकडे कल दिसून येतोय। कृषी विभागाच्या अहवालानुसार नाशिक विभागामध्ये 2.5 लाख हेक्टरवर कांद्याची लागवड झाली आहे। बातमी आहे अमेरिकेत झालेल्या एका
अपघातासंदर्भातली अमेरिकन एअरलाइन्सचं विमान लष्कराच्या हेलिकॉप्टरला धडकून वॉशिंग्टनमध्ये भीषण अपघात झालेला आहे. विमानामध्ये 60हून अधिक प्रवासी होते अशी माहिती समोर येते आणि आतापर्यंत 18 मृतदेह बाहेर काढल्याची माहिती मिळते. व्हाईट हाऊसपासून अगदी काही किलोमीटर अंतरावर घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय आणि या अपघातानंतर वॉशिंग्टन DC विमानतळ बंद करण्यात आलंय. बातमी राज ठाकरेंसंदर्भात. मनसेच्या मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांचं नाव घेत विधानसभेच्या निकालावर शंका व्यक्त केली. त्यावर आता बाळासाहेब थोरातांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. पाहूयात. बाळासाहेब थोरात काँग्रेसचे नेते 7 वेळा आमदार झाले. 7 वेळा. ही 8वी टर्म होती त्यांची. 7 वेळा जो माणूस आमदार केला 70 ते 80 हजार मताधिक्याने निवडून यायचे ते बाळासाहेब थोरात या निवडणुकीमध्ये 10,000 मतांनी पराभव होतो. यावेळचा निकाल अनपेक्षित आमच्याकरता होता, कार्यकर्त्यांकरता होता, जनतेला सुद्धा अनपेक्षित वाटतोय. तो माननीय राज ठाकरे यांनी उल्लेख केला असेल तर हे संशयाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेकांच्या बाबतीत आहे. माझ्याच बाबतीत नाही, अनेकांच्या बाबतीत आहे की दिसतं मतदान होताना वेगळं, घडलं मात्र वेगळं.